शिवपुराण महाकथेचा आजचा दुसरा दिवस आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेटल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहे। आज उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहे। प्रचंड जनसागर, भक्तीचा सागर या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। काय सांगाल एकंदरीत? मला वाटते जे विश्वास सगळ्यांच्या देवावर आहे, देवांचे जे विचार, जी संस्कृती आमच्या देशाला आज पूर्ण विश्वमध्ये जर कोणाची संस्कृती आणि देवावरचं जे विश्वास आहे, जर कोणतेही देशात जर पाहिला तर मला वाटते हिंदुस्थान एकमेव असा देश आहे जिथे आमचे विश्वासाने आमच्या देशाला, आमची संस्कृतीला पूर्ण विश्वमध्ये प्रत्येक घरामध्ये हे माहीत आहे की आमचा कल्चर, आमची संस्कृती, आमचे विचार कोणत्या पद्धतीचे आहे। मला वाटते की असे विचार जिवंत राहिले पाहिजे, ज्यामुळे मागची पिढीने आम्हाला ते वरदान दिलं आणि आमची आजची पिढी, ते येणारे भविष्याची पिढीला हे संस्कृती संस्कार दिले पाहिजे। त्याच्यासाठी असे कार्यक्रम होणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मला वाटते जे विश्वास आहे आमच्या भारतामध्ये, हा विश्वास कोणी कितीही नास्तिक जरी आला तरी तुटणार नाही, तुटू शकणार नाही। एक पाहिलं तर मधल्या काळामध्ये प्रचंड प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागलं, टीकेला सुद्धा सामोरं जावं लागलं, हनुमान चालीसेवरून मोठा वाद झाला। आज काय आत्मिक समाधान इथं बसल्यावर या संपूर्ण घटनाक्रमाचा मिळतं? दादा, मी माझं सांगते की माझा विश्वास देवावर आहे। देव जे करते तो खूप चांगला करते आणि ज्यांचे विचारच एवढे भटकले होते त्यांचे पाऊल ऑटोमॅटिक चुकीचे रस्त्याने होते, मार्गाने होते आणि त्यांनी जे आम्हाला सजा देण्याचा प्रयत्न केला, देवानीच त्याला अशी चोट दिली की त्यांना जे सजा भेटायची होती त्यांनी भेटली। आणि मला संघर्ष, माझा संघर्ष एकटीचा नव्हताच, हा महाराष्ट्राचा संकट होता ज्याचे टळण्यासाठी मी हनुमान चालीसाचं पठण म्हटलं होतं आणि त्यांनी त्याचा विरोध केला आणि त्यांना त्याची भरपाई देवानीच करू लावली। मी काहीच नाही करणारी, माझा विश्वास त्याच्यावर आहे, तेव्हाही होता, आजही आणि उद्याही आहे। हे विश्वास कोणी 14 दिवसमध्ये नाही, 14 वर्षामध्ये तोडू शकत नाही जेलमध्ये ठेवून। धारावीच्या संदर्भात मोर्चा शिवसेनेकडनं काढण्यात आला होता। टीका टिप्पणी देखील देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर केली। अडाणींच्या विरोधात हा मोर्चा होता। मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, आम्ही मुंबईकर जे मुंबईवरनं मुंबईमध्ये जन्माला आलो, मोठे झालो, जे स्लम एरियामध्ये गेल्या किती वर्षापासून ते लोक राहत आहे आणि त्याचे डेव्हलपमेंटसाठी जर कोणी विरोध करत असेल तर मला वाटते जे मोठे महलामध्ये जन्माला आले आहेत त्यांना त्या स्लम एरियाची भावना कळणार नाही। त्या लोकांचे लहान मुलांपासून मोठे कसे होतात, घराच्या बाजूनी नाल्या कसे असतात, त्याची वास काय असते, तिथे राहणं काय असते, त्यांचं भविष्य काय असतात, ते मोठे लोकांना जे विरोध करत आहे त्यांना कळणार नाही दादा। जे सोन्याचे ताटामध्ये पैदा झाले त्यांना तिथे बसून, नाल्याचे बाजू बसून जेवण करण्याचं हा अनुभव आणि ती परिस्थिती त्यांना कळणार नाही दादा। ते तर आम्हाला कळते, जे आम्ही तिथे जन्माला आलो आणि ते पाहिलं ते आम्हालाच माहीत आहे, त्यांना माहीत नाही पडणार। तर या होत्या खासदार नवनीत राणा। कॅमेरामॅन गणेश मोरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।